मी जवळपास 4 वर्षापासून शेती करतोय, पण आमचे वडील पहिले शेती करायचे. आम्ही 43-41 वाण हे 2-3 वर्षापासून लागवड करत आहोत. पण पहिले बी आम्ही दुसरी कपाशी लावली, त्याचं उत्पन्न आम्हाला यायचं 4, 4.5, 5 क्विंटल. पण हे वाण लावल्यानंतर आमचं उत्पन्न वाढलं. आम्हाला एकरी 9 क्विंटल, 9.5, 10 क्विंटल असं कपाशीचं उत्पन्न यायला लागलं. आम्ही त्या वाणाला पावडरी वगैरे एवढंच लागत नाही. दुसरं जर वाण लावायचं त्याला खूप खर्च यायचा. आणि आता हे वाण लावल्यामुळे बोंडअळी वगैरे काहीच येत नाही. हे वाण खूप भारी. ती कपाशीचं वाणाला एका फांदीला 7 बोंड लागतात. पण ते बोंडाचे आकार खूप मोठा येतो. बाकीच्या कपाशींचा थोडा नॉर्मल येतो. 5.5-6 ग्रॅमचं बोंड येतं. पण वेचायला खूप भारी कपाशी आहे आणि वजनाला पण खूप भारी. वेचायला सोपी जातं. पण ही कपाशीचं वाण लावून एक नंबर उत्पन्न आलं आम्हाला. 1 किंवा 2-4 बॅगा वापरून बघा पहिले अनुभव म्हणून. मग याचं उत्पन्न बघा, मग तुम्ही बी म्हणशाल की काय उत्पन्न आलं बुवा. हे निर्मल स्वीटचे पूर्ण वाण एक नंबर आहे. मी कमीत कमी 3-4 वर्षापासून लावतोय कंपनीचे वाण. कमी खर्चाला आहे शेत, पण आम्ही आता लावतोय निर्मल स्वीटचे प्रत्येक वाण. ज्वारी असो, मक्का असो, कॉटन असो, समदे वाण लावतोय आम्ही निर्मल स्वीटचे.